नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये। नुकतंच आपण इयत्ता 10वी मराठी मीडियमच्या मुलांसाठी वर्तुळ हे प्रकरण शिकवायला घेतलेले आहे। या आधीचे प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर आज आपण सराव संच 3.2 या ठिकाणी बघणार आहोत। तर मग चला सुरुवात करूया सराव संच 3.2 ला। त्यातला जो पहिला प्रश्न आहे तो कोणता प्रश्न आहे तो आता आपण बघूया। आता पहिला प्रश्न जो आहे तो काय दिलेला आहे बघा, तर दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या, आता बघा दोन वर्तुळांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत। काय दिलेले आहे? अंतर स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या। काय दिलेली आहे पहिली, तर 3.5 सेमी व दुसरी दिलेली आहे आपल्याला 4.8 सेमी। ठीक आहे, आणि आपल्याला काढायचं काय आहे, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। ठीक आहे, आता त्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, तर बघा या ठिकाणी अंतरस्पर्शी म्हणजे काय, तर आतल्या बाजूला जे स्पर्श करणारे वर्तुळ असतात त्यालाच आपण काय म्हणतो, तर अंतरस्पर्शी वर्तुळ असं म्हणतो। आणि अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला दोन जे केंद्रबिंदू आहेत, आता समजा हा मोठा सर्कल आहे त्याचा केंद्रबिंदू आहे, हा छोटा आहे त्याचा केंद्रबिंदू इथला आहे, तर या दोघांच्यातलं अंतर आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, पण आता त्यासाठी बघा आपला प्रमेय आहे स्पर्श वर्तुळाचा प्रमेय। काय सांगतो स्पर्श वर्तुळाचा प्रमेय, तर वर्तुळाच्या प्रमेयावरून काय सांगणार आहे स्पर्श, तर दोन्ही आता अंतरस्पर्श केलेले वर्तुळ असतील त्यावेळेला आपल्याला त्रिज्या काय करायला लागेल, वजा करायला लागेल। कारण बघा ही काय असणार आहे, ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे, जी किती दिलेली आहे आपल्याला बघा, तर 4.8 दिलेली आहे। आणि इथं दुसरा वर्तुळ आहे त्याची त्रिज्या किती असणार आहे, इथं तर 3.5 सेमी असणार आहे, बरोबर आहे। आणि अंतर आपल्याला दिलेली मोठ्या वर्तुळाची ही आहे, बरोबर आहे, छोट्या वर्तुळाची ही आहे। अंतर कुठलं काढायचं, हे अंतर काढायचं, म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येतून छोट्या वर्तुळाची त्रिज्या काय करायला लागेल, वजा करावी लागेल, बरोबर आहे। म्हणून R1 बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला, 4.8 दिलेलं आहे, बरोबर आहे। आणि R2 बरोबर किती दिलेलं आहे, 3.5 दिलेलं आहे। म्हणून त्या काय विचारलेला आहे प्रश्न बघा आपल्याला, तर केंद्रातील अंतर किती, त्या दोन वर्तुळाच्या केंद्रातील अंतर हे काय असणार आहे, तर पहिलं अंतर किती होतं, तर R1 वजा R2, म्हणजे या मोठ्या त्रिज्येतून ही छोटी त्रिज्या वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे, हे जे अंतर आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच काय झाले बघा, 4.8 वजा 3.5। आता हा वजाबाकी कशी करायची, तर बघा 4.8 लिहून घेतले आणि इथे काय आहे 3.5, तर पॉईंटच्या खाली म्हणजे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं असतं। 8तनं 5 गेले किती राहिले, 3 राहिले, 4तनं 3 गेले 1 राहिले, आणि इथला 1 दशांश चिन्ह तसाच द्यायचा, म्हणजे इथे किती आले 1.3 सेमी। ठीक आहे, हा होता आपला प्रश्न पहिला। आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, किंवा आपली जी टेलिग्रामची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ती लिंक जॉईन करा, तो ग्रुप जॉईन करा। त्या ग्रुपवरती आपण आपले 10वीचे जे अपडेट आहेत ते देत असतो, किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता। ठीक आहे, आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत। दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, आता पहिल्या प्रश्नात आपल्याला काय दिलं होतं, तर अंतरस्पर्शी वर्तुळ दिले होते। आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला बाह्यस्पर्शी वर्तुळ या ठिकाणी दिलेले आहे। ठीक आहे, म्हणजे काय सांगितलेले बघा, बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असं आपल्याला काढायला सांगितलेलं आहे। म्हणजे तिथे बघा R1 बरोबर किती दिलेलं आहे, 5.5 सेमी दिलेलं आहे। R1 म्हणजे त्रिज्या असते, बरोबर आहे।
इंग्लिशमध्ये आपण रेडियस म्हणतो म्हणून आर घेतलेला आहे, ठीक आहे ना. R2 किती दिलेला आहे तर 4.2 सेमी दिलेलं आहे. म्हणजेच परत एकदा आपल्याला काय आलेलं आहे, दिलेली वर्तुळे ही बाह्य स्पर्शी आहेत. म्हणून काय होणार आहे तर स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयावरून काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. म्हणून केंद्रातील अंतर बरोबर काय असणार आहे. आता बघा हा एक वर्तुळ दिलेला आहे आपल्याला आणि त्याच पद्धतीनं दुसरा एक वर्तुळ या ठिकाणी आहे. आता पहिला वर्तुळ आणि हा दुसरा वर्तुळ आहे, बरोबर आहे. तर पहिल्याची जी त्रिज्या आहे ती किती दिलेली आहे 5.5 आणि दुसऱ्याची जी त्रिज्या आहे ती किती दिलेली आहे 4.2 दिलेली आहे. आणि ह्या बिंदूपासून या बिंदूपर्यंतचे अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचे असते, बरोबर आहे. म्हणजे हे काय असतात एक रेषीय बिंदू असतात सगळे. म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बेरीज करावी लागेल. म्हणून इथं काय करणार आहे आपण R1 अधिक R2 बरोबर काय असणार आहे बघा इथं तर 5.5 अधिक 4.2 बरोबर 5 आणि 2 7 आले आणि 5 आणि 4 9 आले. एका पाठीमागून एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 9.7 सेमी या ठिकाणी आलेलं आहे. हे उत्तर असणार आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न. आणि जो तिसरा प्रश्न आहे तो तुम्ही स्वतः सोडवायचा आहे आणि चौथा आणि पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून देणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका कारण चौथा आणि पाचवा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. काय सांगितलेलं आहे बघा तर आकृती 3.27 म्हणजे ही पुस्तकात दिलेली तुम्हाला आकृती आहे ती आपण बोर्डवरती लिहिलेली आहे काढलेली आहे. केंद्र P आणि केंद्र Q असलेले वर्तुळ काय दिलेले आहेत परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. P आणि Q हे केंद्रबिंदू असणारे दोन वर्तुळ आहेत आणि ते परस्परांना R बिंदूमध्ये काय करतात स्पर्श करतात. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर ते एक रेषीय बिंदू आहेत, बरोबर. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळाला अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. आता R मधून जाणारी रेषा एक आहे ती काय करते वर्तुळाला B आणि A मध्ये छेदते. तर आपल्याला तीन सिद्धता या ठिकाणी काय करायचं सिद्ध करायच्या आहेत. आता त्यातली पहिलं जे आहे ते लिहून घेऊया आणि ते सोडवूया आणि त्याच्यानंतर दुसरं सोडवायला घेऊया आपण. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. या ठिकाणी बघा रेघ AP समांतर रेघ काय आहे BQ हे काय करायचे आपल्याला सिद्ध करा असा आपला प्रश्न आहे. ठीक आहे. आता सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला देताना काय दिलेलं आहे तर इथं बघा P R आणि Q म्हणजेच P डॅश R डॅश Q हे म्हणजे काय झाले एक रेषीय बिंदू आहेत, बरोबर आहे. कशावरून तर स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयावरून. ठीक आहे. कारण लिहिलं. आता आपल्याला सिद्ध काय करायचंय तर AP ही रेघ आणि QB ही रेघ एकमेकांना समांतर आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता त्यासाठी बघा पहिल्यांदा काय करायचं तुम्ही ती आकृती असते ती समजून घ्यायची. आकृती समजून घेतली तर या ठिकाणी बघा PA आणि PR ह्या काय आहेत आपल्या तर दोन्हीही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे त्या दोघींची लांबी ही काय असणार आहे समान असणार आहे, बरोबर आहे. पहिल्यांदा आकृती समजून घेऊया आणि त्याच्यानंतर लिहून घेऊया आपण. ठीक आहे. त्याच पद्धतीने इकडचा हा जो वर्तुळ घेतला तर यातल्या ह्या दोन काय असणार आहेत त्याच्या त्रिज्या असणार आहेत आणि ह्या दोन्ही त्रिज्यांची लांबी सुद्धा काय असणार आहे समान असणार आहे, बरोबर आहे. आता जर आकृती परत एकदा बघितली तर या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण तयार झालेला आहे. समद्विभुज म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतात अशा त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणतो, बरोबर आहे. आता त्या त्रिकोणाचा अजून एक गुणधर्म काय आहे जर बाजू समान असतील तर त्याच्या समोरासमोरील जे कोन असतात ते काय असतात एकरूप असतात, बरोबर आहे. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा काय होणार आहे तेच होणार आहे. ठीक आहे. पण परत आता अजून एकदा निरीक्षण करा
तर या ठिकाणी बघा इथला कोण आणि इथला कोण हे दोन एकमेकांना काय आहेत तर विरुद्ध कोण आहेत, म्हणजे परस्पर विरुद्ध कोण सुद्धा एकमेकांना काय असतात एकरूप असतात. लक्षात आलं. आता बघा पहिलं दुसऱ्याला बरोबर असेल, दुसरं तिसऱ्याला बरोबर असेल तर आपण काय लिहितो पहिलं आणि तिसरं बरोबर लिहितो. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला तर हा कोण आणि हा कोण सुद्धा एकरूप झाला आणि हा जर कोण एकरूप झाला तर हे काय झाली आपली व्युत्क्रम कोणाची जोडी झाली आणि व्युत्क्रम कोणाच्या व्यत्यासानुसार काय होणार आहे आपलं तर एपी आणि क्यूबी हे दोन्ही एकमेकांना काय असणार आहेत रेषा समांतर असणार आहेत. हेच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. तर मग चला सुरुवात करूया. तर पहिला आपण त्रिकोण घेऊया. त्रिकोण कुठला घेतला तर APR मध्ये. ठीक आहे. काय असणार आहे आपलं तर PA एकरूप रेघ लिहू शकता तुम्ही इथं रेघ, इथं सुद्धा रेघ काय असणार आहे इथं PR असणार आहे. काय असणार आहे तिथं एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ठीक आहे. आता आपण फक्त लिहितोय, मग अशा आपण एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी. इथं काय झालं PA ला एकरूप PR झालं बरोबर आहे. म्हणून आता बाजू एकरूप असतील तर त्याच्या समोरासमोरील कोण कोणता कोण आहे बघा इथं तर PAR एकरूप कोण काय असणार इथं PRA. ठीक आहे. काय कारण असणार आहे समद्विभुज त्रिकोणाच्या गुणधर्मावरून. ठीक आहे. ह्याला नंबर 1 दिला. त्याच पद्धतीनं दुसरा त्रिकोण घेतला, हा त्रिकोण घेतला. कुठला त्रिकोण आहे आपला तर BQR. त्रिकोण BQR मध्ये काय असणार आहे इथं परत एकदा त्रिज्या कुठल्या आहेत बघा QR आणि QB या त्रिज्या आहेत. म्हणून रेघ QR एकरूप रेघ काय असणार आहे इथं QB. इथं पण कारण काय असणार आहे एकरूप त्रिकोण नाही, इथं काय असणार आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. ठीक आहे. त्याच्यामुळे काय झालं तर कोण कुठला कोण असणार आहे बघा आपला आता इथं तर QRB हा कोण असणार आहे QRB एकरूप कोण काय असणार आहे आपला QBR. कारण काय असणार आहे समद्विभुज त्रिकोणावरून किंवा समद्विभुज त्रिकोणाच्या गुणधर्मावरून लिहिलं तरीही चालेल. याला नंबर काय देऊया 2 देऊया. ठीक आहे. पण तर आता इथं बघा कोण कुठला कोण आहे तर PRA एकरूप कोण काय असणार आहे आपला तर QRB असणार आहे. कारण काय असणार आहे याचं तर विरुद्ध कोणाची जोडी. ओके. आता पुढे त्याच्यामुळे काय झालं बघा आता 1, 2 आणि 3 चा विचार केला. 1, 2 व 3 वरून काय होणार आहे 1, 2, 3 वरून हा कोण ह्या कोणाला एकरूप आहे, हा कोण ह्या कोणाला आहे. पण हे दोन एकमेकांना एकरूप असल्यामुळे काय झालं हा आणि हा कोण सुद्धा काय झाला एकरूप झाला. म्हणून कोण PAR एकरूप कोण काय असणार आहे आपला QBR असणार आहे. आणि त्याच्याचमुळं काय झालं तर AP समांतर काय असणार आहे आपली QB असणार आहे. म्हणजेच काय तर रेघ AP समांतर रेघ QB. कारण काय असणार आहे याचं तर व्युत्क्रम हे आपण आधी ऑलरेडी शिकलेलो आहे. जर तुम्हाला समांतर रेषा व्युत्क्रम कोण हे माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो बघून घ्या एकदा. व्युत्क्रम कोणाच्या प्रमेयाच्या व्यत्यासावरून. ठीक आहे. म्हणजे पहिलं जे होतं ते या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्याआधी आपण काय करूया हे नंबर 1 नंबर 2 आणि जे नंबर 3 आहेत एका जागेला लिहून ठेवूया. जसं इथं लिहून ठेवूया. पहिला नंबर काय होता आपला तर कोण PAR
एकरूप कोण काय आपला PRA नंबर 1 होता. नंबर 2चा कोण काय होता आपला तर QRB. बोर्डवर आपल्याला जागा पुरणार नाहीये त्याच्यामुळे आपण फक्त एवढंच जे आपल्याला पुढच्या क्वेश्चन साठी लागेल ते आपण या गोष्टी लिहून घेऊया म्हणजे नंबर्स लागतील आपल्याला बरोबर आहे त्यामुळे ते नंबर लिहिलेले आहेत. आणि तिसरा होता आपला तर PRA एकरूप कोण QRB याला नंबर 3 लिहूया. आणि आता आपण रफ करून पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सांगितलेलं आहे बघा दुसऱ्या प्रश्नामध्ये तर त्रिकोण APR समरूप त्रिकोण RQB हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. आता त्यासाठी आपल्याला काय लागेल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला आधी त्रिकोण आता समरूप आहेत का नाही हे सांगण्यासाठी आपल्याला कसोट्या माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे सगळं आपण समरूपता या प्रकरणामध्ये शिकलेलो आहे. आणि मी त्यावेळेलाही तुम्हाला सांगितलं की सुरुवातीपासूनच प्रकरण व्यवस्थित करा जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला काहीही अडचणी येणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळं प्रकरणाची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती बघून घ्या. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे. आता बघूया काय करता येईल आपल्याला. तर आता पहिला त्रिकोण आहे आपला APR आहे आणि दुसरा आहे आपला RQB हा त्रिकोण दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला बघा आता मगाशीच आपण कोणांच्या जोड्या ज्या आहेत त्या एकरूप आहेत हे आपण बघितलं होतं. पण आता इथं त्रिकोणाची जोडी देताना थोडीशी विसंगत दिलेली आहे त्यामुळे इथं बघा A कोण आणि R कोण पहिला आलेला आहे. आपण इथं मगाशी सिद्ध करताना काय केलं होतं तर A आणि B हे एकरूप कोण आहेत हे मागच्या ह्याच्यात सिद्ध केलं होतं बरोबर आहे. तर आता 1 आणि 3 वर जर गेलो आपण म्हणजे 1 नंबर आणि 3 वरून गेलो तर या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा तर कोण PAR एकरूप कोण काय असणार आहे आपला तर QRB असणार आहे. आणि हे कशावरून झालं तर 1 व 3 वरून. ठीक आहे. त्याच पद्धतीनं अजून एखादा कोण म्हणला तर या ठिकाणी बघा हा इथला कोण आणि इथला कोण सुद्धा काय असणार आहेत आपले एकरूप असणार आहेत. म्हणजेच परत एकदा कुठला कोण घेणार आहे आपण तर कोण A किंवा P पासून सुरुवात करूया म्हणजे लिहायला सोपं जातं. तर PRA एकरूप कोण काय असणार आहे आपला तर QBR असणार आहे. QBR. आता हे कशावरनं घेतलं तर 2 आणि 3 चा विचार केला तर या ठिकाणी बघा QBR ला काय आहे QRB आहे आणि PRA ला काय आहे तर QRB आहे बरोबर आहे. म्हणजे हा कोण गेला राहिले काय हे 2 कोण आणि तेच कोण या ठिकाणी लिहिलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आले आपले 2 व 3 वरून म्हणून मी ते वरती लिहून घेतलं होतं. आता कोको कसोटी म्हणजे 2 जरी कोण एकरूप असतील तरीही आपण काय लिहू शकतो तर ते 2 दिलेले जे त्रिकोण आहेत कुठले आहेत बघा APR समरूप त्रिकोण काय असणार आहे आपला RQB असणार आहे. आणि कसोटी कुठली असणार आहे तर कोको कसोटी. ठीक आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न. आता लागलंच आपण तिसरा प्रश्न काय आहे तोही बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर कोण PAR चे माप 35 अंश असेल. कोण PAR बरोबर 35 अंश या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. आणि RQB चे माप ठरवा असं विचारलेलं आहे. म्हणजेच कुठलं बघा RQB हा जो कोण आहे त्याचं माप आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. आता कोण दिलाय कुठला आपला तर PAR बरोबर 35 अंश दिलेला आहे बरोबर आहे. आता PAR बरोबर 35 अंश म्हणजे इथला कोण 35 आहे तर इथला पण 35 झाला बरोबर आहे. इथला 35 झाला तर इथला पण काय झाला 35च झाला बरोबर आहे. म्हणजेच परत एकदा आपण काय करू शकतो बघा तर कोण आता प्रत्येक कोण हे काय असणार ते एकरूप झाले. इथला कोण ह्याला एकरूप आहे इथला कोण ह्याला एकरूप आहे इथला कोण काय झाला याला एकरूप आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो कोण PAR एकरूप कोण किंवा बरोबर कोण काय असणार आहे या ठिकाणी आपला दुसरा तर PRA बरोबर कोण QRB बरोबर कोण काय असणार आहे आपला पुढचा तर QBR असणार आहे. आणि बरोबर किती असणार आहे तर 35 अंश असणार आहे. आणि हे सगळं कशावरून आलं तर 1, 2 व 3 वरून आले. ठीक आहे. आता त्रिकोण घेतला म्हणजे आपल्याला काय झालं बघा हा कोण आणि हा कोण कितीचा मिळाला
35 अंशाचा मिळालेला आहे. म्हणजे जर आपल्याला हा इथला कोन काढायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल, तर त्रिकोणांचे जे गुणधर्म आहेत त्याच्यावरून जायला लागेल. म्हणून त्रिकोण, कुठला त्रिकोण घेतला तर QBR मध्ये काय असणार आहे, कोन कुठला आहे बघा, तर QRB अधिक कोन QBR अधिक आपल्याला काढायला कुठला सांगितलेला आहे कोन, तर RQB बरोबर 180. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते च्या गुणधर्मावरून. ठीक आहे, म्हणजेच बघा QRB किती झाला इथं 35. ठीक आहे, अधिक 35 का, तर QBR सुद्धा किती आहे 35 अंश आहे. कशावरून, याच्यावरून. आणि RQB हा कोन आपल्याला काढायचा आहे. RQB बरोबर 180. आता 35 अधिक 35 किती झाले, 70 झाले. बरोबर आहे, म्हणजे तिथे बघा 70 अंश अधिक कोन RQB बरोबर 180. म्हणून कोन RQB बरोबर 180 वजा 70 म्हणजे 0, 1 आणि 1 म्हणजे 110 अंश हा काय झालेला आहे आपला RQB हा कोन आलेला आहे. आणि तिसरा प्रश्न जो होता तो तुम्हाला होमवर्कसाठी दिला होता आणि आता आपण जस्ट सोडवला, तो चौथा प्रश्न होता. चुकून आपण त्याच्यावरती नंबर 3 दिला होता, त्यामुळे ती मिस्टेक तेवढी तिथं काय करा, सरळ करा. ठीक आहे, आणि आता आपण चौथा नसून तर 5वा प्रश्न या ठिकाणी बघणार आहे, कारण चौथा प्रश्न आपण आता जस्ट सोडवलेला आहे. काय दिलेला आहे बघा 5वा प्रश्न आपल्याला, ते नंबरचं थोडंसं गल्लत झाली. आता या ठिकाणी बघा पहिला सांगितलेलं काय आहे, तर आकृतीमध्ये जी आकृती दिलेली आहे पुस्तकात ती आकृती या ठिकाणी काढून घेतलेली आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, केंद्र A व केंद्र B असणारी वर्तुळे परस्परांना E मध्ये स्पर्श करतात. E या बिंदूमध्ये ही वर्तुळ काय करतात, एकमेकांना स्पर्श करतात. रेषा L ही त्यांच्या सामायिक स्पर्शिका त्यांना अनुक्रमे C व D मध्ये स्पर्श करते. आता ही रेषा L आहे आणि ती काय करते, तर A आणि C म्हणजे A केंद्र असलेल्या वर्तुळाला C मध्ये छेदते आणि B केंद्र वर्तुळाला D मध्ये छेदते असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, जर वर्तुळांची त्रिज्या अनुक्रमे म्हणजे वर्तुळांची त्रिज्या दिलेली आहे. आता त्रिज्या म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी काय करायला लागेल बघा, AC काढावा लागेल किंवा AE आहे. तर अनुक्रमे काय दिलेले आहे, तर 4 दिलेली आहे. आणि इथं सुद्धा आपण हे जर जोडलं तर इथली त्रिज्या किती दिलेली आहे, तर 6 सेमी म्हणजे इथली सुद्धा 6 सेमी असणार आहे. ठीक आहे, तर रेख CD ची लांबी काढा. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, तर CD ची लांबी या ठिकाणी काढायची आहे. आता ती जर डायरेक्ट काढता येत असती तर आपण काढली असती, पण ती आपल्याला काढता येणार नाही. म्हणून आकृतीमध्ये आपण थोडेसे काय करणार आहे, बदल करणार आहे. आता आपण काय काय बदल केले बघा, तर समजा काय काय जोडलं आपण, तर AE व AC रेग लिहू शकता इथं, रेग. अजून काय जोडलं आपण, तर BE सुद्धा जोडलेला आहे, रेग BE व रेग काय घेतलं आपण, BD जोडले. ठीक आहे, म्हणजे रचना केली. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपण काय करूया, एक लंब टाकूया. या ठिकाणी इथून काय केला, असा लंब टाकला. आता लंब टाकला तर तो लंब काय आहे, तर बघा इथं यम टाकू. काय केलेलं आहे आपण, तर AM लंब कशावर लंब टाकला आपण, तर BD वरती लंब टाकलेला आहे, BD. ठीक आहे, आता काय केलं, पण हे जे लंब टाकला ते कुठली रेषा इथं, तर B डॅश M डॅश D म्हणजे हे तिन्ही एक रेषीय बिंदू आहेत असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, आता पुढे बघा, स्पर्शिका त्रिज्येत प्रमेयावरून इथं काय असणार आहे, इथं लंब असणार आहे, इथं सुद्धा लंब आहे. का, तर स्पर्शिका ही स्पर्शिका आणि ही त्रिज्या प्रमेयावरून. बरोबर आहे, त्यामुळे काय झालं बघा, इथला कोण 90 झाला, इथला 90 झाला, इथला सुद्धा 90 आहे. मग इथला कोण जर काढला तर हा काय तयार होईल, आपला आयत तयार होईल. बरोबर आहे, कारण आयताचे सगळे कोण हे काय असतात, 90 अंशाचे, समोरासमोरील बाजू ह्या काय असतात, समान असतात. त्यामुळे काय होईल, तर AM जेवढा आहे तेवढंच काय होईल, CD सुद्धा असणार आहे. बरोबर आहे, म्हणून
म्हणून काय झालं तर कोन कुठला आपला ACD आणि दुसरा कोन कुठला घेतला आपण तर BDC किंवा आपण इथं असं पण म्हणू शकतो MDC किंवा PDC बरोबर 90 अंश. कशावरून स्पर्शिकेचा प्रमेय. ठीक आहे. आता ते तरी झालं. मग आता आपल्याला लिहायचं काय दिलेल्या त्रिज्या पण दिलेल्या नाही आहेत आपण काय आहेत म्हणून AC बरोबर 4 आणि AC जेवढं आहे तेवढंच इथलं काय असणार आहे AE सुद्धा असणार आहे. म्हणून आपण AC बरोबर AE बरोबर किती असणार आहे 4 सेमी. ठीक आहे. त्याच पद्धतीने सेमी मध्ये दिलेलं आहे का युनिट आपल्याला हो दिलेलं आहे त्यामुळे इथं 4 सेमी दिलं. त्याच पद्धतीने इथली त्रिज्या किती आहे आपली BD बरोबर काय असणार आहे आपलं तर BE असणार आहे आणि ते किती दिलेलं आहे आपल्याला 6 सेमी दिलेलं आहे. ठीक आहे आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय घेतलं तर चौकोन घेतला. कुठला चौकोन घेतला म्हणून समजा चौकोन कुठला आहे बघा AMDC घेतला. AMDC मध्ये काय असतं तर चौकोन जसं त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असती 180 असती तशीच चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असती तर 360 अंश असते. म्हणून या ठिकाणी आपण काय घेऊ शकतो बघा कोन ACD अधिक कोन कुठला घेतला आता इकडून जाऊया आपण CDM अधिक कोन कुठला घेतला तर DMA अधिक कोन कुठला तर MAC बरोबर 360 अंश. ठीक आहे. म्हणून आता प्रत्येक कोन बघा इथला 90 आहे इथला 90 आहे इथला आपण लंबच टाकलेला आहे त्यामुळे तो 90च आहे. म्हणजे इथं काय झाले आधी 90 अंश अधिक 90 अंश अधिक 90 अंश अधिक कोन MAC बरोबर 360. आता इथे बघा 9 दूनी 18 9 त्रिक 27 म्हणजे 270 झाले आणि ते 270 या ठिकाणी गेले म्हणजे वजा झाले म्हणजे MAC बरोबर 360 वजा 270 म्हणजेच बघा किती झाले इथं आले 0 16तनं 7 गेले 9 राहिले इथं झाले 0 म्हणजेच कोन MAC हा किती आलेला आहे आपला 90 अंश आलेला आहे. म्हणून चौकोन कुठला AMDC हा काय आहे आयत आहे. म्हणून आयताचा गुणधर्म काय असतो तर समोरासमोरील बाजू ह्या काय असतात एकरूप असतात. म्हणून AM बरोबर काय असणार आहे CD असणार आहे आणि याला नंबर 1 द्या. पाहिजे तर इथं नंबर 1 आणि इथं नंबर 2 दिला. ठीक आहे. आता बघा आपल्याला त्रिकोण घेतला. आता आपल्याला बघा AM काढता येईल बरोबर आहे पण त्यासाठी आपल्याला BM ची लांबी काढणं काय आहे गरजेचं आहे बरोबर आहे. म्हणून इथं बघा BM बरोबर काय असणार आहे इथं तर हा जो BD आहे BD वजा काय करणार आहे आपण MD करणार आहे. ठीक आहे. आता BD वजा MD कशावरनं केलं जसं की आता AM बरोबर CD आहे त्याच पद्धतीने इथं काय असणार आहे आपलं AC बरोबर काय असणार आहे आपलं MD असणार आहे आणि ह्याला नंबर 2 द्या. ठीक आहे. म्हणून हे कशावरून आपण लिहू शकतो तर हे जे बिंदू आहेत ते काय आहेत आपले तर B'-M'-D म्हणजेच एक रेषीय बिंदू आहेत म्हणून. ठीक आहे. पण आता BM काढायचे आपल्याला म्हणून BM बरोबर BD ची लांबी किती आहे बघा तर BD आताच आपण बघितलं की BD म्हणजे त्रिज्या किती आहे इथं BD बरोबर 6 आहे बरोबर आहे म्हणून 6 वजा MD किती आहे AC बरोबर MD आहे म्हणजे AC 4 असेल तर MD सुद्धा किती असणार आहे या ठिकाणी 4 असणार आहे म्हणून इथल्या 2 वरून म्हणजे 7 4 गेले किती राहिले 2 राहिले. BM बरोबर 2 सेमी या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे. पण बघा आपल्याला AB ची सुद्धा लांबी या ठिकाणी लागणार आहे. पण AB बरोबर काय असणार आहे इथं तर AE अधिक EB असणार आहे आणि हे कशावरून येणार आहे आपलं तर स्पर्श वर्तुळाच्या प्रमेयावरून. ठीक आहे.
म्हणून ए किती आहे, इथलं हे किती होती 4 होती, इथली किती आहे 6, म्हणून 4 अधिक 6 बरोबर किती आलेले आहे 10 आलेलं आहे. किती ए बी बरोबर 10 आलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय तर त्रिकोण घ्यायचंय. कुठला त्रिकोण घेणार आहे आपण तर ए बी एम किंवा ए एम बी मध्ये त्रिकोण ए बी एम मध्ये कोण यम बरोबर किती आहे 90 अंश आहे. बरोबर आहे. म्हणजे परत एकदा आपण काय गेलो पायथागोरस प्रमेयाकडे गेलेलो आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय आहे पायथागोरसचा प्रमेय तर कर्णाचा वर्ग म्हणजे ए बी चा वर्ग हा काय असणार आहे आपला एम चा वर्ग अधिक बीएम चा वर्ग. आपल्याला काढायचं काय आहे एम वर्ग काढायचं आहे. म्हणून एम वर्ग बरोबर ए बी किती आहे बघा 6 4 किती आले ते 10 चा वर्ग वजा हे इकडे आल्यानंतर वजा झाले. इथलंच आत्ताच आपण लांबी काढली ती बीएम चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग आले. म्हणजेच काय झाले बघा 100 वजा 4 झाले. इथं राहिले 6 ह्याच्याला 1 इथं राहिले 9 आणि इथं आले 96 म्हणजे एम चा वर्ग बरोबर 96 आले. आता एम बरोबर आता 96चं वर्गमूळ तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती त्याच्यामुळे आपण काय करू शकतो अवयव पद्धतीने ते काढू शकतो. बघा बेचोक 8 1 राहिले बेअटी 16 बेदोनी 4 बेचोक 8 बेके बेदोनी 4 बेसख 12 बेत्रिक 6 3 एके 3. आता या ठिकाणी 2 2 हा एक ग्रुप राहिला म्हणजे 2 2 4 झाले ते 4 बाहेर आले या ठिकाणी आणि 3 2 6 ते होते ते आतमध्ये राहिलेले आहेत. म्हणून एम बरोबर काय असणार आहे आपलं सीडी असणार आहे. ती म्हणजेच किती असणार आहे 4 करणी 6 सेमी असणार आहे. म्हणून सीडी बरोबर 4 करणी 6 हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. त्याच पद्धतीने तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. त्यामध्ये आपले नवीन अपडेट्स त्यामध्ये आपण देत असतो. ठीक आहे. धन्यवाद.